36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड संकल्पनेतून भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम लोणार येथील शहरात 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आणि मी लोणारकर टीमच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. क्लीन लोणार, ग्रीन लोणार आणि एक घर एक झाड या संकल्पनेतून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, मंठा नाका, लोणार येथून करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते धारातीर्थपर्यंतच्या संपूर्ण परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. आपल्या शहराला आपली गरज आहे ही टॅगलाईन घेऊन यापुढेही शहरात नियमित स्वरूपात वृक्ष लागवड, संवर्धन आणि स्वच्छता राखण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यानंतर पर्यटक सुविधा केंद्र, जुनी तहसील इमारत येथे सकाळी 10 वाजता या मोहिमेचा समारोपीय कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी लोणारकर टीमचे संतोष जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन खरात यांनी केले. मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी उपस्थित सर्व नागरिकांना माझी वसुंधरा अभियानाविषयी शपथ दिली. तसेच पंचमहाभूतांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने, संबोधनाने आणि सहभागाबद्दल प्रमाणपत्र वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन मी लोणारकर टीम, शिवछत्र मित्रमंडळ, निसर्ग मल्टीपर्पज संस्था, लोणार पत्रकार संघ, विदर्भ अकॅडमी, सर्व शासकीय कार्यालय आणि समस्त लोणारकर नागरिक यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आले होते. याप्रसंगी माननीय प्रकाशभाऊ मापारी, नंदूभाऊ मापारी, बळीभाऊ मापारी, पांडुरंगजी सरकटे, माननीय यशवंत नागुलवार, विभागीय वनाधिकारी, माननीय रवींद्र जोगी, उपविभागीय अधिकारी मेहकर, माननीय प्रशांत सानम, उपविभागीय अधिकारी लोणार, माननीय भूषण पाटील, तहसीलदार लोणार, माननीय विभा वराडे, मुख्याधिकारी नगरपंचायत लोणार, रविराज सिदोरे, तालुका कृषी अधिकारी लोणार यांच्यासह पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने लोणारचे नागरिक उपस्थित होते. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही सर्व लोणारकर व सर्व प्रशासन, शासकीय ऑफिसेस व आपले जिल्हाधिकारी श्री देवरे साहेब यांच्या पुढाकाराने आम्ही लोणारमध्ये स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाची लागवड चालू केलेली आहे. इथून पुढे ही लागवड पूर्ण लोणारमध्ये व बुलढाणा जिल्हाभर पसरवणार आहोत. एक घर एक झाड आणि ग्रीन लोणार स्वच्छ लोणार या एका स्लोगननी आम्ही पुढे जात आहोत आणि आमची टीम व सर्व शासकीय, निमशासकीय व सर्व जनता या मोठ्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला आहे. तर आता ही जी सेवा आहे ही आम्ही दर शनिवारी व रविवारी सर्वत्र पसरवणार आहोत. प्रतिसाद मिळाला आहे. तर वाढतं तापमान ह्याच्यावर एकमेव इलाज असू शकतो, ते आहे वृक्षारोपण. तर मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो की जास्तीत जास्त झाडं लावून ते वाढवण्याचा प्रयत्न करावा. नुसते झाडे लावून काही होणार नाही, तर आपल्याला झाडं वाढवायची सुद्धा आहे. तर सगळेजण या मिशनमध्ये सामील व्हा की एक कुटुंब एक झाड हे आपल्याला पूर्ण लोणारमध्ये करायचं आणि लोणार पूर्ण ग्रीन करायचं. आज 5 जून 2026 जागतिक पर्यावरण दिवस. या दिवसाचं औचित्य साधून माननीय जिल्हाधिकारी महोदय प्रवीणजी देवरे यांच्या हस्ते आपण ग्रीन लोणार, क्लीन लोणार आणि प्रत्येक घरी एक झाड या 2 संकल्पनांचा या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण यावर एक खात्रीचा उपाय म्हणून आपण वृक्षारोपण या संकल्पनेला महत्त्व देत आहोत आणि लोणारमध्ये सर्व ठिकाणी झाडं लावत आहोत. तर या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी विविध संस्था, मी लोणारकर टीम आहे, शिवछत्र मंडळ आहे आणि शासकीय डिपार्टमेंट्स आहेत, या सर्वांनी आपलं योगदान देऊन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे. तरी मी लोणारकरतर्फे आवाहन करत आहोत की सर्व लोणारवासियांनी झाडं लावण्यासाठी आपली बहुमूल्य वेळ आणि जागा द्यावी, जेणेकरून लोणारचं तापमान आपण मर्यादित राखू शकतो. धन्यवाद. या निसर्गाचा समतोल राखणं हे आपलं एक घटक म्हणून आपलं कर्तव्य आहे. या दृष्टीने आपण बघतो आज जागतिक ही जी प्रदूषणाची आणि तापमानाची जी ग्लोबल वॉर्मिंग होऊन राहिलेलं आहे ही अत्यंत कठीण समस्या आहे आणि या समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला एकमेव उपाय आहे वृक्ष लावणे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या तत्वावर आज या ठिकाणी मी लोणारकर टीम आणि इतर निसर्ग फाउंडेशन, शिवछत्र मंडळ
आणि वन विभाग, फॉरेस्ट विभाग, या सगळ्या नगर परिषद या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे. आणि या दृष्टीने ही एक दिशा आहे. या दिशेला अनुसरून सर्व लोणारकरांनी अनुकरण करावं आणि आपल्या लोणारमध्ये प्रत्येक घरी प्रत्येकाने एक एक जरी झाड लावलं तर निश्चित लोणारचं टेम्परेचर हे 5 अंशांनी कमी होईल, याची या ठिकाणी आलेल्या ज्या सर्वेनुसार नोंद होऊ शकते. म्हणून सर्वांनी आपल्याला वाचवायचं असेल तर वृक्ष वाचवा, झाडं वाचवा, झाडं लावा, हाच एक पर्याय आहे. आणि या दृष्टीने हा संदेश मी सगळ्यांकडे लोणारवासियांसाठी देत आहे. धन्यवाद. न्यूज D9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.